इथं काय करतेस? काही नाही, ते हे दिवे. दिवे? अनयच्या अचानक जाण्याने तू खूप डिस्टर्ब्ड आहेस हे कळतंय मला. तू जिथे आहे तिथे सुखरूप आहे आणि या दिव्यांची काळजी करू नको. आजपर्यंत कधीही विझलेले नाहीयेत. नाही, विझले होते. काय? कधी? जत्रेच्या दिवशी या दारामागून कोणीतरी फुंकर मारावी ना अशी हवा आली आणि दोन्ही दिवे विझले. रांगोळी पण विस्कटली होती. त्यात अनय वाड्यात नाहीये. नक्की त्याच्या जीवाला धोका असणार. त्यात जर का हे दोन्ही दिवे विझले तर त्याच्यावरचं संकट आणखी गडद होईल. माझ्या अनयच्या जीवाला धोका आहे. मला सांग, अनयच्या जीवाला धोका आहे असं का म्हणतेस तू? यापूर्वी तू शिकायला मुंबईलाच होता ना? तेव्हा परिस्थिती वेगळी होती. आता सगळं बदललंय. या वाड्यात कधी काही घडू शकतं. या वाड्याची हवा दूषित आहे. स्वप्नात अशक्य वाटतील अशा गोष्टी घडल्यात या वाड्यात. भूतकाळात याच वाड्यात याच दारामागे. भूतकाळात या वाड्यात ज्या गोष्टी घडल्यात त्याची झळ जितकी या वाड्याने भोगली आहे त्याच्यापेक्षा जास्ती आपण भोगली आहे. ती आता आणखी तीव्र होऊ नये यासाठी आपणच प्रयत्न करायला हवेत. हो, आपणच सगळे प्रयत्न करायला हवेत. आपणच तोंड दाबून गप्प बसायचं. मग आपल्या जवळच्या कोणाच्या जीवाला धोका असू दे, नाहीतर कोणाचे खून होऊ दे. कपिला, ओरडा, आणखी ओरडा माझ्यावर. मला माझ्या मुलाची काळजी वाटते ना, म्हणून हे सगळं करते मी. तुम्हाला म्हणलं नाही कळणार माझ्या मनात काय चाललंय ते. कपिला माझा ऐक. मला काही ऐकायचं नाहीये. मला माझा अनय माझ्या डोळ्यासमोर हवाय. मला माझा अनय तुम्ही आणून द्या. कळलं तुम्हाला? मला माझा अनय हवाय. मला माझा अनय हवाय. मला माझा कपिला, ए कपिला.